मंत्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं. म्हणून ग्रंथाचं यथार्थ नाव आहे रामचरितमानस. शूटिंगवाले तुम्ही थोडासा मागच्याही लोकांचा विचार करा. तुम्ही तिथं बसला की मागच्याला काही दिसत नाही, ते इतका राग करतात तुमचा, फक्त बोलत नाही. तुम्ही बाहेर दिसा त्यांना. मग आता पाळखूट झालेलं तुमचंही झालं पाहिजे. त्यांनाही तो एक विक्षेप आल्यासारखं होतं. त्यांना दिसलं नाही की श्रवंत आहेच, पण महाराजही दिसावे अशी श्रोत्यांची इच्छा असते. तेव्हा तुम्ही समजोता हे करा ते करा, समजोता एक्सप्रेस. रामचरितमानस. मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं. एक मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथं सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानानं पाय घसरला, बुडण्याची भीती आहे. इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. यथार्थ नाव आहे रामचरितमानस. आता एक प्रश्न निर्माण होतो की असा कोण ज्याला रामकथा माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही, पण एक 2-3 दिवसांनी तुम्हाला प्रश्न तुमचा मुलगा विचारेल, का जा रहे पप्पा? रामकथा सुनने जा रहा हो बेटा कुसड़ी. अरे वही रामकथा जो 5 साल पहले टेलीविजन में दिखा दे रही थी, वही तो कमाल करे पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा तो हम आपको यहाँ बताते थे. बता देखो पप्पा, अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माने भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा. उनके साथ भाई सीता हरण तलाश करते प्रभु आगे निकले. सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली ये श्री राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा है. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा. जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण आहे. कोणताही प्रश्न विचारा, याचं उत्तर रामायणात सापडेल तुम्हाला. कोणतंही. सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळे कसं करावं याचंही उत्तर आहे मंथरा मावशीला गुरु करावं की घर पेटलं समजा. जिंदगी के हर सवालों का जवाब. आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे. काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुराडी आहे. आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं? मैत्री जरूर करा, पण भावाला डावलून करू नका. कारण मित्र पैशानं मिळतात, भावाची खरेदी होत नाही. आणि भावाचं भावावर प्रेम कसं असावं? रामायणातल्या पात्रांचा विचार करा. सख्खे नाही, सावत्र आहे. राम कौसल्येचा, भरत कैकईचा, लक्ष्मण सुमित्रेचा, पण सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडतो, त्याचं नाव भरत आहे. हे बंधू प्रेम. आणि या गोष्टीची नितांत गरज आहे. देशामध्ये अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या राज्यात एकी पाहिजे. राज्यातली एकी टिकण्यासाठी आधी जिल्ह्यात पाहिजे. जिल्ह्यातली एकता टिकण्यासाठी तालुक्यात पाहिजे. तालुक्यातली एकी टिकण्यासाठी आधी गावात एकी पाहिजे. गावातली एकी टिकण्यासाठी आधी घरात पाहिजे. घरातली एकी टिकण्यासाठी भावाचं भावावर प्रेम पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायण ऐकलं पाहिजे. मनोरंजन नाही, करमणूक नाही. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. तुलसीदासजी ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी गणेशाला वंदन करतात. गणेश हे विघ्नहर्ता देव आहे. बरं का अश्विन, कोणतंही कार्य कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाचं पूजन. तुम्ही का हसला कळलं मला. तमाशात सुद्धा आधी गण नंतर गवळ नसते. आता याच्यात असतील काही पूर्वी पाहिलेले लोक, तसं काही नाही. आता त्यांचं
बरं ताला स्वरात असतो, रात्रभर बसून ठेवतात ते काय उगाच चेष्टा आहे का? गण माहिती आहे, ओम नमो तुमोरेश्वरा गिरजकुवरा पिता शंकरा गौरीच्या वरा लावला पावर तुझ्या चरणी आमचा भाग. रात्रभर तल्लीन करतात ते. तमाशातला गण सांगतो, आधी त्यांचा गण आहे, मग गवळण, मग वग लावतात. पण तमाशा मंडळी सुद्धा आधी गणेशाला वंदन, कीर्तनकार सुद्धा गणपतीला वंदन, शेतकरी असो की व्यापारी आधी गणेशाला वंदन. तुम्ही पहा, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, ज्ञानाचा राजा ज्ञानोबा आहे, पण ग्रंथ प्रारंभ ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश विघ्न हरता देवा. नाहीतर गणपती ज्या घरात आहे त्या घराचा विचार करा. वाहनाचं पटत नाही, काही हरकत नाही, वाहनाचं पटत नाही. एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल ना जयप्रकारचे, तर मग आपल्या आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठ्याची बुलेट असते, 2 नंबरची सुझुकी, धाकट्याची राजदूत, त्याच्यापेक्षा लहान असेल त्याची हिरो होंडा. हे जशा मोटरसायकली आहे, तसं महादेवाच्या घरातला विचार करा. मोटरसायकली, महादेवरावचा बैल, मम्मी म्हणजे पार्वतीचा वाघ, हे घरातलं सांगतो. मोटरसायकली पार्वतीचा वाघ आहे, महादेवाचा बैल आहे, मोठ्या भावाचा कार्तिकजीचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे, गळ्यात साप आहे. आता इथून डोकं चालवा, या वाहनाचं बसतंय का मेळ? अरे नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपला, गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपून आहे, मांडीवर पार्वती, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून सुद्धा घर सुरळीत का चाललं? रिंग मास्टर गणपती आहे, लक्षात घ्या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्विघ्न कुरुमे देव. आणि मग कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन केल्या जातं. या न्यायानं संत तुलसीदासजी सुद्धा गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, सीतारामाला, गुरुदेवाला वंदन. आता प्रत्येकाला वैयक्तिक वंदन केल्यापेक्षा सिया राममय सब जग जाणी करो प्रणाम जोरी जुग पाणी. त्यांचा एक नियम आहे. एक प्रयाग नावाचं क्षेत्र आहे, जिथे 3 नद्या एकत्रित, गंगा, यमुना, सरस्वती, तिथे वास्तव्य करणारे एक महात्मे, त्यांचं नाव भारद्वाजी आहे. दरवर्षी माघ महिन्यामध्ये साधू संत एकत्रित येतात, शास्त्र चर्चा, ज्ञानाचं आदान प्रदान होतं. त्याला माघ मेळा म्हटलेला आहे. पूर्णाहुतीच्या दिवशी भारद्वाजीला सगळे संत भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा, त्या वर्षी सगळे संत महिनाभर थांबले आणि जाताना एक संत शेवटी भेटायला आले. तेव्हा भारद्वाजी खाली उतरले, त्या संताला आपल्या व्यासपीठावर बसवलं, स्वतः खाली बसले. ज्यांना सिंहासनावर बसवलं ते याज्ञवल्क्य आहे आणि खाली बसलेले भारद्वाजी आहे. घटना प्रयाग क्षेत्रातली. आणि भारद्वाजी याज्ञवल्क्यजीला म्हणाले, कितने सालों से यहाँ रहता हूँ बाबा, कितने माघ मेले देखे, शास्त्र चर्चा, ज्ञान का आदान प्रदान, लेकिन एक संशय नहीं गया. नाथ, एक संशय बडमोडे. आणि संशय प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला. नास्तिकालाही संशय आहे, आस्तिकालाही संशय आहे. देव मानतो त्यालाही संशय आहे, आणि मानत नाही त्यालाही संशय आहे. देव मानत नाही त्याला विचारा, ते म्हणतो मी मानत नाही पण मनात येतं काय. घर चालवायला कुटुंब प्रमुख लागतो, एवढं ब्रह्मांड चालतं, याचाही कोणी प्रमुख असावा, असं नास्तिकालाही संशय आहे. आस्तिक त्याला विचारा, तो बाप मेल्यापासून 50 वर्षे देवघरात बसून पूजा करतो, पण अजून काही दिसला नाही देव आहे का नाही, कोणाच माहीत चालू आहे बापाची परंपरा. हे संशयात आहे, तेही संशयात आहे, दोघालाही संशय आहे. एका गावामध्ये एक महात्मा आले. गावकऱ्यांनी विचारलं, महाराज आमच्या गावात प्रवचन करा ना. ठीक आहे, पण काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तर प्रवचन. अहो, तुमच्यासारख्या विद्वानाचे प्रश्नाची उत्तरं देण्याची योग्यता आमची असती तर तुमच्यासारख्या बुवाला बोलावलं कशाला असतं? अरे फार सविस्तर उत्तर नाही पाहिजे मला, हा यांना हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, एवढंच चालेल. मग असाच जयप्रकाशजीने केला, असाच सगळ्या मंडप वगैरे स्टेज सगळे, ते महाराज बसले, लोक पुढे बसले. करा प्रवचन महाराज, उत्तर द्या.
विचारा ना, दुनिया में भगवान है? साधूचा प्रश्न। दूसरी बार पूछता हूं, दुनिया में भगवान है? सगळ्यांनी हात वर केले, है। तीसरी बार, दुनिया में भगवान है? साधू उतरला निघाला बिना प्रवचनाचा। लोक म्हणाले, काय झालं महाराज? अरे सगळे गावचं गाव देव आहे म्हणतं, मग एवढ्या चांगल्या गावात प्रवचन करायचंच कशाला? पावसात मोठ धरण्यासारखं आहे का नाही? लोक म्हणले, अरे चुकलं आपलं रे, नाही म्हटलं पाहिजे होतं, मग प्रवचन झालं। महाराज थांबता का उद्या? हो थांबतो, पण उत्तर द्यावं लागेल। चालेल। दुसऱ्या दिवशी महाराज स्टेजवर, पण लोकांनी मिटिंग घेतली, खबरदार कोणी देव आहे म्हटलं तर सगळ्यांनी नाही म्हणायचं। आज विचारलं, दुनिया में भगवान है? नहीं है। अरे कल तो पूरे गांव वाले है बोलते थे, जानकारी नहीं थी। महाराज 50 साल 60 साल 55 साल कोई जिया है, किसी ने भगवान को देखा नहीं। अगर दुनिया में भगवान होता तो दिखाई देता है, इसका मतलब है भगवान दुनिया में नहीं है। तीसरी बार, दुनिया में भगवान नहीं है। साधू उतरला दादा पाटीलनं बिना प्रवचना निघाला। लोक म्हणाले, आज काय झालं महाराज? अरे सगळे गावचं गाव देव नाही म्हणतं, मग या नास्तिकाच्या गावात प्रवचन करायचंच कशाला? जय हरी, कोण बुवा केलं तुम्हाला? अरे काल आहे म्हटलं तर चांगल्या गावात प्रवचन करायचं कशाला, आणि आज नाही म्हटलं तर नास्तिकाच्या गावात प्रवचन करायचं कशाला म्हणताय? त्यातले काही होतेच ना हुशार लोक, म्हणले थांबा, उद्या थांबता का महाराज? थांबतो बाबा, पण प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। चालेल। आणि मग जयप्रकाशजी गावकऱ्यांनी मीटिंग घेतली। तेव्हा आहे म्हटल्यावरही बुवा प्रवचन करत नाही, आणि नाही म्हटल्यावरही नाही। मग आता 2 पार्ट्या बसायच्या उद्या। उजव्या भागाकडे अर्धे लोक बसा आणि डाव्या भागाकडे अर्धे लोक बसा। आणि यानं बुवानं विचारलं, दुनिया में भगवान है? तर अर्ध्यानी आहे म्हणायचं, अर्ध्यानी नाही म्हणायचं। बघू बरं बुवा कुठं जातो, हुशार लोक। दुसऱ्या दिवशी 2 पार्ट्या बसल्या महाराज प्रवचनाला। करा प्रवचन। सवाल का जवाब पूछो, दुनिया में भगवान है? नहीं है, नहीं है, नहीं है। सगळा गोंधळ सुरू झाला। त्या गोंधळातच साधू उतरला निघाला। लोक म्हणाले, आज काय झालं रे? म्हणलं काय हो दे, पण त्याला विचारूच आपण। 3 दिवस झाले का बदामचा शिरा खातं, काजू खातं, बेदाना यशीचा रूम पाहिजे, त्याला नांगर धरायला जातो का? म्हणून चालला बिना प्रवचनात। अडवलं लोकांनी। आज काय झालं महाराज? आज बारीक निरीक्षण केलं नाही। तुमच्या गावचे अर्धे लोक देव आहे म्हणणारे आहेत, अर्धे नाही म्हणणारे आहेत, बरोबर आहे। मग जेवढे नाही म्हणणारे आहेत त्यांना आहे म्हणणाऱ्यांनी पटवून द्यावं रे। गावातच भागत दुसरा बुवा आणून खर्च करायची गरजच काय? बस लक्षात आलं ना? नास्तिक हा पूर्ण नास्तिक नाही, आस्तिक हा पूर्ण आस्तिक नाही, दोघेही संशयात आहे। इथे भारद्वाजजीचा प्रश्न आहे ना, एक संशय बडमोरे। पण ती कथा मला पूर्ण माहिती आहे महाराज। एक दशरथी राम, त्याचा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता चोरीला गेल्यावर मारलं रावणाला, वापस आला आणि बसला राज्यावर। ही कथा मला माहिती आहे। पर माझा प्रश्न है, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? ना एक संशय बड़मोड़े। और मग याज्ञवल्क्य हंसते, भारद्वाज आपको राम कथा की जानकारी है तो भी अज्ञान की भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूं। राम कथा शशि किरण समाना। आता ही मजा पहा, राम कथा चंद्रमा के किरण जैसी है। कोण म्हणतात? भारद्वाजजीला याज्ञवल्क्य। आता कथा सूर्य वंशाची आहे आणि उपमा चंद्र किरणाची आहे, असं का? चंद्राची उपमा नाही, सूर्याची उपमा नाही, चंद्र किरणाची उपमा आहे। सूर्याची उपमा का दिली नाही कथेला? याचं कारण आहे, सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे। सूर्याचं ऊन थंडीच्या दिवसात गोड वाटतं, वैशाख महिन्यात डोकं उठतं। तसं रामायण श्रावण महिन्यात चांगलं वाटतं, भाद्रपदात डोकं उठतं, असा भाग नाही। म्हणून उपमा सूर्याची नाही। चला पुढे, चंद्राची उपमा का नाही?
तर चंद्राला काळा डाग आहे. तुलसीजीला वाटलं उपमा कथेला चंद्राची द्यावी तर लोक डोकं चालवतील. बरोबर आहे ना रे, चंद्राची उपमा आहे ना, मग चंद्राला काळा डाग आहे तसा राम कथेलाही कुठं कलंक असला पाहिजे म्हणून चंद्र किरणाची उपमा दिली, चंद्राची नाही, सूर्याची नाही. कारण जास्त सुशिक्षित लोकांची भीती वाटते ना संतांना, पुढे काम नसल्यावर याच्यावर डोकं चालवतील. तुम्हाला काय वाटतं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणजे जनावर नाही, रेडे आडनावाची कोणी ग्रहस्थ असावे आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवला असावा. काळा तंबाखू, असं उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून येड्याबा गोळी 2022 साली लोक डोकं चालवतील म्हणून संताला लिहावं लागला रे. आडनावाचा रेडा नाही, मैसी पुत्रा मुखे, हे इतकं निर्दोष करावं लागतं. म्हशीचा पुत्र त्याच्या मुखातून वेद बोलवला. तसं चंद्राची उपमा दिली तर लोक डोकं चालवतील. चंद्राला काळा डाग तसा राम चरित्राला कलंक असला पाहिजे असं कोणी सुपीक डोकं चालवू नये. म्हणून सूर्याची नाही उपमा, चंद्राची नाही उपमा, चंद्र किरणाची आहे. चंद्र किरणासारखी कथा आहे आणि श्रवण करणाऱ्याला चकोर म्हटलेला आहे. हा संबंध लक्षात घ्या, चकोराचा आणि चंद्र किरणाचा. चकोर चंद्राचा भुकेला असतो आणि म्हणून राम कथा ससी किरण समाना, संत चकोर करे जयी पाना. जसं तुम्ही मला विचारता ऐसे संशय कीन भवानी. भारद्वाजी असाच एकदा प्रश्न पार्वतीनं महादेवाला विचारला होता आणि महादेवानं पार्वतीला जी कथा सांगितली तशीची तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा त्रेतायुगात